नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपला असा आहे की घरगुती ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी कसं भरायचं. तर हे बघू शकता 16/9/28चं आपलं टायर आहे. ट्रॅक्टर 605 आहे. तर आपण साधी ही ड्रिपची नळी घेतलेली आहे. त्याला हा 20 mm एक कॉक जोडलेला आणि हा कॉक बघू शकता आपल्या शेतकऱ्यांकडे बऱ्याचशा म्हणजे अवेलेबल असते. तर थोडी चिर गेलेली आहे इथं, ह्याच्यातनं एअर बाहेर निघतोय. त्याचं काय नाही, पण ह्या कॉकमध्ये तुम्ही बघू शकता हा निप्पल टाकलेला आहे आणि हा निप्पल करेक्ट ह्या वॉलला बसतोय. दाबून बसवा किंवा नाही बसला तर थोडा गरम करून बसवा. आणि ही नळी तुम्ही बघू शकता अगदी सिंपल आहे. ड्रिपची नळी. ड्रिपची नळी आपण ह्याच्यासाठी बसवली की ड्रिपच्या नळीमधून एअर बाहेर पडला पाहिजे. अशा प्रकारे ड्रिपची नळी आपण बसवलेली आहे. आणि हे तिकडून पाणी जोडलेलं आहे आपल्या साध्या नळीचं आणि तिकडून असं पाणी ह्याच्यात भरायचं चालू आहे. तर असं चेक करा तुम्ही एकदा भरताना, ठोकून बघा. या लेवलला पाणी भरलं म्हणजे ह्या टायराच्या ह्या साईडला एवढं, तर एकदा ते काढा, एकदा पूर्ण एअर निघू द्या. जॅक खाली सोडू नका तुम्ही, टायर असंच राहू द्या. ह्या लेवलला पाणी भरलं असं ठोकून बघायचं. आता ह्या लेवलला पाणी भरलेलं आहे. एकदा ही कॉक काढायचा, एअर निघून द्यायचा. एअर पूर्ण निघला की मग परत जोडायचं आणि परत फुल पाणी भरायचं. आणि जॅक हे बघा ह्या प्रकारे लावलेला आहे जॅक आपला. थोडीशी मिस्टेक झाली ती, पाणी सोडताना थोडं पाणी ह्याच्या खाली आलं, तर असं होऊन देऊ नका. आणि जरी पाणी ह्याच्या खाली जॅक खाली आलं किंवा तुम्ही समजा काय लाकूड वगैरे वीट वगैरे ठेवलं असेल तर ती पाण्याच्या प्रभावानं थोडं खाली दबतंय. तर तसं दबलं तर ते परत वाल काढा, ती वाल पूर्ण ट्रॅक्टरचा बसवा हवेचा. परत ती जॅक खाली सोडा, थोडा पुढं घ्या ट्रॅक्टर, जागा बदला आणि परत हाय असं बसवा. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक फॉलो करा.